जगा इतके की आयुष्य कमी पडेल, हसा इतके की आनंद कमी पडेल. काही मिळेल तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला ते देणे भागच आहे. नमस्कार मुलांनो, आज आपण आपल्या महाराष्ट्रातील थोर मराठी लेखक, प्रसिद्ध अभिनेते, पटकथा लेखक, संगीतकार आणि गायक तसेच महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व असे ज्यांना म्हटले जाते अर्थात थोर साहित्यिक पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे, ज्यांना आपण पु ल देशपांडे ह्या नावाने अधिक ओळखतो, ह्यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. मुलांनो, लेखक पु ल देशपांडे ह्यांच्या जीवनाविषयी थोडक्यात परिचय. लेखक पु ल देशपांडे ह्यांचे जन्मनाव पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे हे आहे. त्यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1919 साली मुंबईतील गावदेवी या ठिकाणी झाला. पु ल देशपांडे ह्यांचे नागरिकत्व भारतीय होते. त्यांच्या वडिलांचे नाव लक्ष्मण त्रिंबक देशपांडे होते, तर आईचे नाव लक्ष्मीबाई त्रिंबक देशपांडे होते. त्यांच्या पत्नीचे नाव सुनीता देशपांडे होते. आता आपण पु ल देशपांडे ह्यांच्या कार्यक्षेत्राविषयी माहिती जाणून घेऊया. लेखक पु ल देशपांडे ह्यांना आपल्या जीवनात अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. लेखक पु ल देशपांडे ह्यांना मिळालेले पुरस्कार पुढीलप्रमाणे आहेत: पद्मश्री सन्मान, महाराष्ट्र भूषण, साहित्यिक अकादमी महाराष्ट्र राज्य वाङ्मय पुरस्कार, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे पद्मभूषण असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले होते. पु ल देशपांडे ह्यांचे साहित्य पुढीलप्रमाणे: अघळ पघळ, अपूर्वाई, असामी असामी, एक शून्य, मी खिल्ली, व्यक्ती आणि वल्ली. त्यांच्या अनुवादित कादंबऱ्या: काय वाटेल ते होईल, एका कोळीयानानी. त्यांची प्रवास वर्णने: जावे त्यांच्या देशा, पूर्वरंग, चरित्रे: गांधीजी, एकपात्री प्रयोग, बटाट्याची चाळ, वाऱ्यावरची वरात. पु ल देशपांडे ह्यांची नाटके: 3 पैशाचा तमाशा, ती फुलराणी. 12 जून 2000 रोजी वयाच्या 81व्या वर्षी पु ल देशपांडे ह्यांचे पुण्यातील प्रयाग हॉस्पिटलमध्ये निधन झाले. तर मुलांनो, आज आपण महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व म्हणजेच पु ल देशपांडे ह्यांच्याविषयी माहिती जाणून घेतली. धन्यवाद.